तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या 3 रत्नांना अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. आज 2-3 आहेत आपलं वर्षावासातलं ग्रंथपठण. आज भारत स्वतंत्र झाला आहे की नाही, आणि वामनदादा कर्डक यांची जयंती. काय महापुरुष असेल आहे की नाही, जन्माला आला आणि इंग्रज पळून गेले. आजच्या प्रसंगी आपण आणि इथे 2 माणसं जे महापुरुष आहेत की ते माणसाच्या दुःखावर वार्ता करतात त्याचं आपण पठण करतोय. कार्ल मार्क्स आणि बुद्ध. काय होत्या या तिन्ही गोष्टी? स्वातंत्र्य म्हणजे काय होतं? माणसाच्याच केंद्रबिंदूशी होतं का? त्याच्यासाठी लढणारे कोण कोण होते? बाबासाहेबाला त्यावेळेच्या पिढीने देशद्रोही म्हटलं होतं का? तर बाबासाहेब म्हणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये नाही आहेत. बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं की मलाही स्वातंत्र्य तुमच्यापेक्षा जास्त गरज आहे. मला तुम्ही ज्याच्यापासून स्वातंत्र्य मागताय, ज्याचे तुम्ही गुलाम आहात, त्या गुलामाचा मी गुलाम आहे. आणि मला जर ह्या देशात स्वातंत्र्य पाहिजे असेल तर मला पहिलं तुमच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे. आणि म्हणून तुमच्यापेक्षा तुम्ही एकपट स्वातंत्र्य युद्धातले लढवय्ये असाल तर मी दुहेरी आहे. कारण बाबासाहेबाचा लढा हा किती खोल होता बघा. बाबासाहेब नुसते अस्पृश्याकरताच लढत होते का? नाही. त्या माणसाची लढाई लढत होते की जे मेलेले होते. जिवंत माणसाची फौज निर्माण करून तिथं सेनापती कोणीही होऊ शकतं. जसे महात्मा गांधी होते. महात्मा गांधी 1920ला भारतात आले आणि बाबासाहेबही इलायतेवरून पहिली इकॉनॉमिकची PhD घेऊन भारतात आले होते. लोकमान्य टिळक नेमकेच गेले होते आणि मात्र त्या स्वातंत्र्य लढ्याची धुरा महात्मा गांधीच्या हातात आली होती. आणि नेमके बाबासाहेब त्याच वेळेस शाहू महाराजांना सांगत होते की हा तुमचा नेता आहे. माणगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेबाला नेता शाहू महाराजांनी घोषित केलं होतं. साधारणतः माणसाला नेत्याची गरज का भासते? पार आपण खालच्या लेवलपासून आलो तर बुद्धविहार कमिटीलाही एका कमिटीची गरज असते आणि त्या कमिटीमध्ये एका अध्यक्षाची गरज असते. का असते? तर त्या माणसावरती नेतृत्व करण्याची जबाबदारी असते आणि त्याच्यावर तिथंच नेतृत्व करायचं नाही तर त्या प्रवाहाला दिशा देण्याची जबाबदारी असते. त्याच्या अगोदरचं स्वातंत्र्य लढ्यातले प्रवाह काय होते? 2 प्रवाह होते. एकाला जहाल आणि एकाला मवाळ म्हणायचे. जहालाचं नेतृत्व लोकमान्य टिळक करायचे, मवाळाचं आगरकर करायचे. आणि त्यांच्यामधला छोटासा भेद होता की एक जण म्हणायचा की अगोदर सुधारणा होऊ द्या आणि एक जण म्हणायचा स्वातंत्र्य घेऊ द्या, सुधारणा ॲटोमॅटिक होतील. त्या जहाल गटाचं नेतृत्व आणि मवाळ गटाचं नेतृत्व दोन्हीही चातुर्वर्ण्याला शरण होते. आणि म्हणून बाबासाहेबाला प्रश्न पडला होता की तुमच्या स्वातंत्र्यात मी कुठे आहे? तुम्ही जर स्वातंत्र्य घेणार असाल तर माझी भूमिका काय असेल? माझी म्हणजे माझ्या समाजाची भूमिका काय असेल?
आणि जेव्हा बाबासाहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा दोन्ही बाजूकडच्या माणसाचं एकच उत्तर होतं की अगोदर घेऊ द्या, नंतर बघू. बाबासाहेब एवढे बुद्धिवादी होते की अरे ते म्हणे हजारो साल झाले, बुद्ध सोडला तर त्याच्यानंतर आलेल्या सगळ्या सुधारकाला सगळ्याच लोकांनी अशीच उत्तरं दिली आणि म्हणून आता मी काही तुमच्याबरोबर येणार नाही. आणि म्हणून तुम्ही वर लढत असाल तर माझी लढाई वरही आहे आणि तुमच्याबरोबर आहे. आणि म्हणून जे बी कुणी जर स्वातंत्र्य लढ्याचे अभ्यासक असतील त्यांनी गोलमेज परिषदेमधली पहिली परिषद आठवावी. पहिल्या परिषदेला महात्मा गांधी गोलमेज परिषदेला गेले नाहीत आणि बाबासाहेबांनी अस्पृश्याच्या प्रश्नापेक्षाही स्वातंत्र्याची मागणी खूप जोराने तिथे केलेली आहे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये. आणि म्हणून जे बी कुणी म्हणत असेल की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बाबासाहेबाचं योगदान नव्हतं त्यांना ठणकावून सांगायचं की बाबासाहेबांनी त्या स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्याकरता लढत होता आणि बाबासाहेब मिळालेल्या स्वातंत्र्याची घडी कशी व्यवस्थित बसेल याच्याकरता लढत होते. एका बाजूला अस्पृश्याचा स्वाभिमान जागृत करत होते तर दुसऱ्या बाजूला प्रॉब्लेम ऑफ रुपी असा ग्रंथ लिहित होते. कारण भारत स्वतंत्र झाला तर पैशाचा विनिमय तुम्हाला सांभाळता येईल का. आणि त्याच वेळेस ते इंग्रजालाही ठणकावून सांगत होते की तुम्ही आमच्या रुपयाचं अवमूल्यन करतायत म्हणजे भारताला दारिद्र्यात लोटतायत. हे स्वातंत्र्य युद्धाची पहिली पायरी होती. माणूस कितीही स्वातंत्र्य झाला तरी त्याला आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर त्याच्या स्वातंत्र्याला काही किंमत नसते. हे बाबासाहेबांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की आता उद्यापासून तुम्ही 26 जानेवारीच्या वेळेस त्यांनी 49ला जेव्हा घटना स्वीकारायची तेव्हा बाबासाहेबाचं भाषण आहे की उद्यापासून तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये प्रवेश करत आहात. आता तुम्हाला कुठल्याही चुकी करता इंग्रजाकडे बोट दाखवता येणार नाही. स्वातंत्र्य ही जेवढी मिळवलेली गोष्ट असते तेवढी सांभाळणारीची ती गोष्ट असते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाही या देशामध्ये येणार नाही तर जर ती लवकर आणली नाही तर तुमच्या हा राजकीय लोकशाहीचा डोलारा खाली पडल्याशिवाय राहणार नाही. केवढे मोठे स्वातंत्र्याचे उद्गाते होते ते. आणि तरी आम्ही म्हणतो की भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बाबासाहेबाचं योगदान नव्हतं. जर योगदान नसतं तर आत्ताच्या ह्या RSSवाल्यांनी काहूर माजवलं असतं. बाबासाहेब जसे स्वातंत्र्याचे योद्धे होते कारण स्वातंत्र्याची गरज खरी कोणाला असते की जो खरा गुलाम आहे त्याला. कार्ल मार्क्स काय म्हणतो की माणसाला दुःख जरूर असावी. कार्ल मार्क्सचं खूप पेटेंट वाक्य आहे. तो म्हणतो की माणसाला दुःख जरूर असावी पण ती माणसाची असावी. कुत्र्या आणि मांजऱ्याची दुःख माणसाने भोगू नये. बाबासाहेब एका सिद्धांतात तेच सांगतात की या चातुर्वर्ण पद्धतीने इथल्या अस्पृश्याला कुत्र्या आणि मांजऱ्याच्या पलीकडे जीवन दिलं होतं. म्हणून खरी गरज कोणाला होती स्वातंत्र्याची. आणि म्हणून बाबासाहेब ह्या स्वातंत्र्याच्या कुठेच आड आलेले नाहीत. बाबासाहेबाची भूमिका फक्त एकच राहिलेली आहे की तिथे माझी माझ्या समाजाची भूमिका काय. दुसरं महायुद्ध संपतं, इंग्लंड खिळखिळा होतो. स्वातंत्र्याचे बरेचसे पैलू आहेत की स्वातंत्र्य कसं दिलं. सगळ्याला वाटतं की आम्ही लय लढलो, आम्ही हे केलं. ॲक्च्युली आता भारताला सांभाळण्याची ताकदच इंग्लंडमध्ये राहिली नव्हती. दुसऱ्या महायुद्धामध्ये तो एवढा दिवाळखोर झाला होता आणि एवढा अवाढव्य देश सांभाळायचा. आणि त्यात बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला होता. कुठल्याही देशाला किंवा कुठल्याही स्वातंत्र्य व्यक्तीला जर त्याची आर्थिक चांगली नसेल तर स्वातंत्र्य टिकत नाही. आणि म्हणून इंग्रजाला आपला देशच सांभाळणं कठीण झालं होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये दुसरं महायुद्ध मित्रराष्ट्रांनी जिंकलं होतं पण सगळ्याची अर्थव्यवस्था लयाला गेली होती. आणि मग इंग्लंडचं म्हणतात की सूर्य त्याच्यावर मावळत नव्हता. नेमक्या ह्या 5 वर्षाचं सगळं राष्ट्र त्यांनी स्वतंत्र केलेले आहे.
आपण जी शेखी मिळवतो की नाही, आम्ही मिळवलं, त्यांनी जवळजवळ आपल्याबरोबर 35 ते 40 राष्ट्र स्वतंत्र झालेली आहेत त्याच वेळेस. परंतु आपल्याबरोबर स्वतंत्र झालेली राष्ट्र, त्यांच्याकडे जर तुम्ही आज नजर टाकली तर एकही राष्ट्र स्थिर नाही आहे. आपल्याबरोबर पाकिस्तान झालं, ते तर नवीन उदयाला आलं होतं. श्रीलंका झाली, अफगाणिस्तान झालं, आणि आज तुम्ही म्यानमार. आज तुम्ही जर ह्या देशांची परिस्थिती पाहिली तर एकही देश स्थिर नाही. त्यांनाही स्वातंत्र्य मिळालं, त्यांचेही स्वातंत्र्ययोद्धे होतात, परंतु भारत आजही एवढी संकट सोसून स्थिर आहे. याला कारण काय? तर इथे 2 लढाया लढल्या गेल्या होत्या. गांधी इंग्रजापासून स्वातंत्र्य मागत होता, तर बाबासाहेब चातुर्वर्ण्यापासून स्वातंत्र्य मागत होते, आणि ही लढाई बाबासाहेबांनी जिंकली होती. आणि थोडकी का होईना, परंतु सुधारणावादी, आणि म्हणून बाबासाहेबाला त्या घटनेचं शिल्पकार बनवण्यात आलं. आणि ती घटनेचे शिल्पकार जर बाबासाहेबाऐवजी दुसरे कुणी असते, मी करेल हे भाकीत, आज आपली स्थिती श्रीलंका किंवा पाकिस्तानसारखीच असती जर बाबासाहेब नसते तर. यांनी कितीही नाकारोत बाबासाहेबांना, परंतु बाबासाहेबाचं योगदान एवढं आहे. म्हणून भारत भाग्यविधाता जर कोणाला म्हणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला. त्या भाग्याचे विधाते कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि मग हे भाग्याचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, आणि त्यांना आम्ही आमचा बाप म्हणतो. मग भारताच्या भाग्यविधात्याच्या आम्ही लेकरं आहोत. बापाच्या इब्रतीला शोभावं असं आम्हाला वागलं पाहिजे. आम्ही खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आमच्यावर. घटना बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत, घटना वाचवण्याचे प्रयत्नही आमचे चालू आहेत. कोण्या माणसाला वाचवलं जातं? नदीमध्ये जर 2-3 माणसं पडलेली आहेत, एकाला पोहता येतं आणि एकाला पोहता येत नाही, कोणाला वाचवाल? ज्याला पोहता येत नाही त्याला. पोहणाऱ्याला वाचून काय फायदा आहे का? तो स्वतःच वाचून येणार आहे. पण ज्याला पोहता येत नाही त्याला वाचवलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये की खरी स्वातंत्र्याची गरज कोणाला आहे? अजूनही आपण स्वातंत्र्य झालो का? राजकीय स्वातंत्र्यही तुमच्या हातात बरोबर पडू दिलं नाही. आर्थिक आणि सामाजिकतेचा बातच दूर आहे. आणि म्हणून मला वाटतं 1975च्या अगोदर राजाभाऊ ढाले एक आर्टिकल लिहितात की स्वातंत्र्य कोण्या गाढवीचं नाव आहे, आणि त्याच्यावर खूप मोठं वादळ वाजलं. पॅन्थरच्या चळवळीतले राजाभाऊ ढाले जर तुम्हाला माहीत असतील तर त्यांचं ते आर्टिकल होतं की स्वातंत्र्य कोण्या गाढवीचं नाव आहे, आणि ते कोणाला मिळालं. आजही आम्ही त्या स्वातंत्र्याच्या उंबऱ्यावर तरी पोहोचलोत का? आणि जर पोहोचलो नसेल तर आम्हाला पोहोचू दिलं नाही की आम्हीच पोहोचलो नाही. ह्या 2 गोष्टीचं परीक्षण आम्ही सगळ्या लोकांनी आजच्या घडीला केलं पाहिजे. कारण स्वातंत्र्याची भारताचे तसे राष्ट्रीय सण 2च आहेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. तुम्हाला कल्पना नसेल, तुम्ही बी झेंडा फडकावता, परंतु मनुवाद्यांनी 50 वर्षाचा झेंडा फडकवलाच नाही. पण बाकीच्या लोकांच्या मनामध्ये असं काही भूत घातलं की 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला सत्यनारायणाची पूजा घालतात. माहिती आहे का तुम्हाला? झेंडा फडकावताना सत्यनारायणाची पूजा घालतात. त्याच्या पाठीमागचं राजकारण काय आहे? शिवाजी महाराजाला जसा रामदास गुरु असतो, प्रत्येक गोष्टीला धर्माचं प्रतिबिंब, म्हणजे अजून 100 वर्षांनी सत्यनारायणाने स्वातंत्र्य मिळवून दिलं ही वाद्यता चालू होईल. ते एवढ्या संत गतीने काम करतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग कधीकधी बाळासाहेब आंबेडकर किंवा सुजाता आंबेडकरने RSSच्या ऑफिसवर काढलेला मोर्चा आणि त्याच्यावर फडकवलेला तिरंगा आपल्याला कधीतरी ते हास्यास्पद वाटतं.
पण ही गोष्ट हास्यास्पद असते का? कारण घटना भारताचं स्वातंत्र्य हे तुमच्या स्वातंत्र्याशी निगडीत आहे. ती प्रतीकं जर त्याची दैवीकरण केलं तर जसं महाराचं दैवीकरण केलं आणि त्यांना सांगितलं की अस्पृश्यता ही तुम्हाला दैवाने दिलेली आहे आणि ती आपल्या बापदाद्यांनी स्वीकारली, तसं स्वातंत्र्य हिरावल्या जातं. बाबासाहेबाचे इशारे तेच होते आणि बाबासाहेबांनी निर्वाणीचा इशारा दिला होता, आता जर स्वातंत्र्य गेलं तर ते मात्र कायमचं जाईल. बाबासाहेब त्या पार्लमेंटरीमध्ये काय म्हणतात की आता जर स्वातंत्र्य गेलं तर ते कायमचं जाईल. आणि म्हणून त्या स्वातंत्र्याकरता स्वातंत्र्य कारण आपल्याला जास्त जरुरी आहे. त्या स्वातंत्र्यामध्ये आपल्याजवळ गमवायसारखं तेवढंच आहे, आपल्या स्वतःचा स्वाभिमान आणि आपल्याला बाबासाहेबांनी जे दिलेलं स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हीच संपत्ती आहे आपल्याजवळ. बाकी दुसरं काही आहे का? आणि स्वातंत्र्यामध्ये हेच हिरावल्या जातं आणि हेच हिरावल्या गेल्यानंतर आपल्याजवळ एवढीच पुंजी आहे, ही गेली तर मात्र मग आपल्या दैनीला वाण राहणार नाही. म्हणून त्याचे रखवालदार आपण जास्त झालो पाहिजे. काल तुमच्या औरंगाबाद शहरामध्ये तिरंगा यात्रा निघाली होती आणि ती एवढी जबरदस्त निघाली. संघ बसलेला आहे आमचा संघगिरीला आणि त्यांचं परत एक तुम्हाला सांगून टाकतो की तुमचा शनिवार एक मी देऊन टाकला दुसऱ्यांना. काल मी जिथं प्रवचन करायला गेलो होतो त्या सगळ्या लोकांचा आग्रह होता की नाही नाही भंतीजी तुम्ही आमच्याकडं पण या. मग मी त्यांना एक दिवस दिला आहे, रविवार त्यांना दिला. तुमच्याकडं रविवारचं प्रवचन नसेल किंवा आपला ग्रंथ त्या दिवशी वाचला जाणार नाही कारण त्यांना दिला. म्हणून आता 3 ठिकाणी झालो मी. आणि म्हणून ह्या 3 ठिकाणी सांगत असताना, कारण त्यांचा जास्त आग्रह संघाचा नव्हता, पण त्या संघाचं प्रवचन ऐकायला त्या गावातली लोकं आली आणि गावातल्या लोकांबरोबर तिथला सरपंच आला. तिथला सरपंच धनगर आहे, तोही आला होता. आणि मग त्याने विनंती केली की भंतीजी आम्ही आमचे सप्ते ऐकले, कीर्तनं ऐकली, सर्व काही ऐकलं, पण तुमचं प्रवचन आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने ऐकलं, तर दर शनिवार द्या. तुमची लोकच काय पण आम्ही तुमचं प्रवचन ऐकायला येऊ. म्हणून तुमच्या लोकाला न विचारता मी शनिवार देऊन टाकला की दर शनिवारी मी तुमच्याकडे येईल. सांगण्याचा अर्थ तोच आहे की स्वातंत्र्य नुसतं म्हणून किंवा मोर्चा काढून सांभाळता येईल का आपल्याला? त्या स्वातंत्र्याचे पहिरेदार जर व्हायचं असेल तर मला माझी अभिव्यक्ती सांगितली पाहिजे, बोलली पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याकरता आणि आमच्याकरता आम्ही त्या स्वातंत्र्याचे पहिरेदार झालो पाहिजे. स्वातंत्र्याविषयी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत, सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. आणि त्या स्वातंत्र्यातच 15 ऑगस्टला जन्मलेले आमचे वामनदादा कर्डक. वामनदादा कर्डक आपण सगळेजणाला माहिती आहे की हा प्रतिभेचा धनी आहे. नुसताच प्रतिभेचा धनी नाही, ह्या माणसाचं खरोखर जर प्रतिभा बघितली तर एक आश्चर्य वाटतं की एकही दिवस शाळेत गेले नाही आणि जवळजवळ 10 लाख गाणी आहेत. आजचा कार्ल मार्क्सचा सिद्धांत आहे, त्या सिद्धांतामध्ये बाबासाहेब गौतम बुद्धाचा सिद्धांत लिहितात आणि सांगतात की सदाचाराशिवाय ज्ञान हे संकट निर्माण करणारं असतं, घातक असतं. आता आपण ज्ञानी लोक आहोत, ज्ञान मिळवणार आहोत. मी वामनदादा आणि कार्ल मार्क्सचा सिद्धांत सोबत सोबत सांगत जाईल की जेव्हा गौतम बुद्धाचा सिद्धांत आहे की सदाचाराशिवाय असलेलं ज्ञान हे घातक असतं. म्हणून म्हणही आपल्या याच्यामध्ये की विद्या विनयत शोभते. किती जरी परफेक्ट डॉक्टर असेल आणि तो उद्धट असेल तर त्याच्या दवाखान्यात गर्दी होणार नाही. DHMSवालाही आहे, पण तो जर आदबीने विचारतोय, चौकशी करतोय, तर ते अर्ध दुःख तो आपली चौकशी करूनच हरवत असतो. म्हणून ज्ञान हे कुठल्या पातळीवरचं असावं कुठल्या पातळीवरचं नसावं. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी 3 माणसाची उदाहरणं आहेत की तुम्ही ज्याला ज्ञान म्हणता
त्या ज्ञानाच्या शाळेत ते एकही दिवस गेले नाहीत. परंतु ज्ञान नव्हतं का त्यांच्याकडे? तर 2-3 PhD मिळवणाऱ्यापेक्षाही जास्त, किंबहुना ह्या 3 लोकांवरतीच ह्या भारतामध्ये हजारिक PhD झाल्या असतील. असे हे 3 लोक, पहिले गाडगेबाबा, दुसरे अण्णाभाऊ साठे आणि तिसरे वामनदादा कर्डक. गाडगेबाबाही कुठल्या शाळेत गेले नाही. गाडगेबाबावरती असंख्य PhD झाल्या. अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस गेले. त्यांचं साहित्यही एवढं उदात्त आहे की ब्राह्मणी किंवा मनुस्मृतीच्या सारस्वताला लाजवेल किंवा त्यांच्या तोडीच्या कितीतरी उंचीचं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं. ह्या ज्ञानी माणसाचा सदाचार बघा कसा आहे. गाडगेबाबा गाव झाडतात, पूर्ण गावाची सफाई करतात आणि जेवण मात्र पाटलाकडं मागतात. सदाचार आहे. सदाचाराचा अर्थ चांगली वर्तणूक. गाडगेबाबा पूर्ण गाव झाडतात, जेवण पाटलाकडं मागतात. सदाचाराचा अर्थ काय की गाव तुझं आहे त्यालाही जाणीव करून देतात आणि बाकीच्या लोकांनाही जाणीव करून देतात. मी तुमच्याकडं नाही मागत, हा पाटील ह्या गावचा मालक आहे आणि खरी तर ही गाव झाडायची जबाबदारी कोणाची आहे? याची आहे. परंतु तो झाडत नाही, मी झाडलं म्हणून माझ्या जेवणाची वसुली मी याच्याकडून करतो. त्या बुद्धिवानाचा हा सदाचार आहे. दुसरा सदाचार आहे अण्णाभाऊ साठेचा. अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत जातात. तो बामण मास्तर अण्णाभाऊ साठे दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस कसे गेले त्याची कहाणी आहे ती. उशिरा का आला म्हणून छडी फेकून मारतात. तो ब्राह्मण मास्तर छडी काय करतो? फेकून मारतो. अशी मारली तर तो बाटेल, कारण तो स्पर्श त्या काठीतून त्याला लागेल म्हणून छडी फेकून मारतो. त्या कोवळ्या पोराच्या दिमाग सदाचार आणि बंडखोरीवरते, अरे मला शिक्षा तर व्यवस्थित कर. त्या शिक्षेतही तो अस्पृश्यता बाळगतो. लात मारली त्या शिक्षणाला, पण तुझ्या सरस्वतापेक्षाही उंच होऊन दाखवेल. हा अण्णाभाऊ साठेचा सदाचार आहे. वामनदादा कर्डक, आई वडील वारतात, आंधळी आजी त्यांना नाशिकला घेऊन जाते. सगळी परिस्थिती बेताचीच आहे, कुठेच काही नाही. नाशिकवरनं हे कुटुंब मुंबईला जातं. मुंबईच्या लेबर कॅम्पमध्ये राहत असताना हमाली करणारे वामनदादा राहण्याला टापटीप होते. धोतरच असायचं पण एकदम स्वच्छ. आणि एक दिवस दादा टापटीप आहेत म्हणून उत्तर प्रदेशची एक बाई पत्र घेऊन वामनदादाकडे येते. टापटीप आहेत, तिला वाटतं शिकलेली असतील आणि मला पत्र वाचून दाखव म्हणते. वामनदादा घळाघळा रडतात, कारण ह्या बाईचा माझ्याप्रती असलेला केवढा विश्वास आहे की मी हिला पत्र वाचून दाखवेल. मला वाचता येत नाही. आणि वामनदादा त्यांच्या एका गुरु, जिथं त्यांच्याबरोबर ते काम करत असतात, त्याच्या पुढे रडतात. 12 खडीचं पुस्तक तो माणूस देतो आणि 2 दिवसात वामनदादा शिकतात. आणि वामनदादाची प्रतिभा एवढी जोरदार आहे की तिथून वामनदादा गाणी लिहायला लागतात. गाणी लिहिता लिहिता वामनदादा एक वेळेस बाबासाहेबाच्या स्टेजवरतीच गाणं गातात. बोधिसत्वाचा स्पर्श माणसाचं कसं सोनं करून जातो तो बघा. आणि वामनदादाला बाबासाहेब प्रशस्तीपत्र देतात. अरे वामन, माझ्या 10 भाषणापेक्षा तुझं एक गाणं भारी आहे. आणि वामनदादाला हाच मंत्र मिळतो, हाच गंडा बांधतात आणि वामनदादा बाबासाहेबाचा शिपाई होतात. आणि पायाला भिंगरी मारून मला सौभाग्य लाभलं दादाच्या बाजूला बसून त्यांचं गाणं ऐकायचं. 9वीला होतो मी. बुलढाण्यामध्ये गांधी भवनमध्ये त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. तिथे त्याच वेळेस नेमकेच खासदार निवडून आले होते गवई, RS गवई की SV गवई असं काहीतरी त्यांचं नाव होतं, त्यांनी ठेवला होता. ते वामनदादा बाबासाहेबाचं मरेपर्यंत बाबासाहेबाचं गाणं गातात. परत सदाचाराची गोष्ट सांगतो ह्या माणसांची की वामनदादाची 2 गाणे एका पिक्चरमध्ये गायले गेली.
ती गाणी आता मला आठवत नाहीत कुठली आहेत, पण 2 गाणी याच्यामध्ये गेली. ती वामनदादानी पाहिली. वामनदादा गहिवरून गेले की अरे माझ्या त्या गाण्याचा अर्थ काय होता आणि याने गायली कुठल्या, याने तिचं काय करून टाकलं. त्यानंतर एवढे पैशाचे आमिष आले, पण वामनदादाने पिक्चर करता गाणं लिहिलं नाही. ही सदाचाराच्या वृत्ती त्या माणसांमध्ये होत्या. चळवळ कशी चालवावी, वामनदादा चळवळीकरता गाणे गात होते, चळवळ जिवंत करण्याकरता गाणे गात होते. आणि त्याच्या गाण्याला बी धार असायची की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते. आता दादा असते तर काय म्हटले असते. त्यांच्या वेळेसही 5 नव्हते, आता तर एकही त्यांच्या मताचा सापडत नाही. शोकांतिका काय आहे. मग आपण श्रद्धांजल्या वाहतो, त्यांच्या स्मृतीही जागृत करतो. ह्या वांझोटे असतात की नाही. वामनदादाचं तेवढं जरी गाणं आम्ही आमच्या डोक्यात घेतलं, भीमा तुझ्या मताचे, आपण व्हा ना 5 जण मताचे. होतो का आपण. कोणाचं तोंड इकडे आहे, कोणाचं तोंड तिकडे आहे. श्रावस्तीमध्ये मिलिंद प्रश्नच ऐकायचा. त्यांना म्हटलं इकडे या ना, नाही नाही म्हणे ते आम्ही नाही जात तिकडं. का रे. यांना म्हटलं तुम्ही तिकडे येते, हे बी म्हणतात आम्ही नाही जात तिकडे. कशी आहेत तुम्ही बाबासाहेबाच्या मताची माणसं. आणि म्हणून आपण या श्रद्धांजली किंवा आदरांजली वाहत असताना आपल्या डोक्यात तेवढा संकल्प तर घेतला पाहिजे आपण की हा दादा तुम्ही म्हटलात नको मला महाराष्ट्राचंही घेणं देणं नाही, मला काही नाही, पण मी इथे राहतो, इथे तरी मी माझी चळवळ तुमच्या सांगण्यानुसार मजबूत करेल, तर मला त्यांना श्रद्धांजली वाहायचा अधिकार आहे. नाही तर मग ही आपण औपचारिकता करतो. भारताच्या स्वातंत्र्याचा झेंडा वंदन करणं ह्या पण औपचारिकताच झाल्यात. त्या स्वातंत्र्याच्या योद्ध्यांना, स्वातंत्र्याच्या निर्मात्यांना हा भारत कसा पाहिजे होता याच्यावरती कोणीही चिंतन करत नाही. बाबासाहेबांनी आम्हाला बौद्धाच्या ओटीत टाकलं आणि मी भारत बौद्धमय करीन हे तुमच्या भरोश्यावर म्हटलं, आम्ही करत नाही. औपचारिकताच सुरू आहे. कुठपर्यंत चालणार आहे ही औपचारिकता. आणि म्हणून आज या भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी सगळ्यांनी एकदा आपण चिंतन करायला हवं की खरंच आम्ही स्वतंत्र झालोत का. स्वातंत्र्याचा अर्थ असा असतो की माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटेल मी ते करेल. मला नाही वाटत सगळेजण आपली सत्सद विवेक बुद्धी वापरतात. आम्ही दुसऱ्याची सत्सद विवेक बुद्धी वापरतो. बौद्ध धम्म म्हणजे तुमच्या गाथा आणि नथीमय शरण गायन एवढं नाही आहे. भगवान बुद्ध स्वतःच्या बुद्धीला आव्हान देतात. मी सांगतोय म्हणूनही विश्वास नको ठेवूस. कलाम सूत्रातल्या कलामांना सांगतात की तुमच्याकडे येणारे कित्येक आचार्य आहे, तसा मीही येतो तुमच्याकडे, परंतु कुणी मोठा आचार्य सांगतोय, कुठल्या तरी मोठ्या जाडजूड पुस्तकात लिहिलं आहे, माझ्या रीतीमध्ये आहे, माझ्या परंपरेमध्ये आहे. भगवान बुद्ध बंडखोरी करायला सांगतात. बिलकुल नाही मानायचं. ते माझ्या प्रथेत आहे, रिवाजात आहे, रीतीत आहे. तुझ्या तर्कबुद्धीला पटेल आणि तुझं त्याच्यात कल्याण आहे. नुसतं तर्कबुद्धीला पटून चालणार नाही, ते तुझ्या कल्याणाचं असावं. तुझ्या कल्याणाचंच नुसतं असू नये, तर तुझ्या कल्याणाबरोबर ते दुसऱ्याचं अहित तर करत नाही ना. जेव्हा या 3 कसोट्यावर घासून तुला कळेल तेव्हा ते आत्मसात करायचं, तेव्हा तू स्वतंत्र झालास. नाहीतर आम्ही स्वातंत्र्य नाही आहेत, आम्हाला 1500 रुपये देऊन मत द्यायला फडणवीस सांगतो आणि आम्ही टप्पाटप शिक्के मारतो. स्वतंत्र आहात का तुम्ही? 1500 रुपयात विकला ना. मग स्वातंत्र्याची व्याख्या तरी काय केली आम्ही? बाबासाहेबांनी पक्ष स्थापन केला, रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे स्वातंत्र्य. संकल्पनाच त्यांची होती की माझा समाज स्वातंत्र्यपणे विचार करेल. करताय का विचार तुम्ही? आज या स्वातंत्र्याच्या दिवशी आणि वामनदादा कर्डकाच्या जन्मदिवशी त्या माणसाने केलं. संसार नाही उभा केला त्यांनी.
वामनदादा कर्डकाच्या शेवटला त्यांचा मृत्यू टीबी होऊन झाला आहे. पैसा कमावता आला असता या सरस्वतीच्या पुत्राला तर कितीतरी कमावला असता. आज बायावर टीका करून करोडो रुपये कमावणारे कीर्तनकार आहेत. तुमच्याकडून दान घेऊन आम्ही भिक्षूही चांगले मोठमोठे गब्बर झालो. त्या दादाच्या पशांगालाही आम्ही पुरणारी लोक नाही आहेत. काही नाही त्यांच्याकडे आज. आम्ही माड्या हैल्या गाड्या सर्व कमावून बसलो, त्याचं भंगार व्हायला वेळ लागणार नाही. हा माणूस युगेनयुगे चालत राहील. संपत्ती कमवायची कुठली आणि गमवायची कुठली याचं भान आपल्याला आलं की वामनदादा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा बाबासाहेबही आम्हाला सांगतात, बाबासाहेबाला मी इथं कितीतरी वेळ सांगितलं, मनात आणलं असतं तर ह्या भारतातले टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी बाबासाहेबाच्या घरी पाणी भरलं असतं त्यांनी. एवढी विद्वत्ता होती त्याच्या डोक्यामध्ये. पण त्या माणसाची बायको टीबी होऊन मरते आणि आम्हा लोकांना अजूनही त्याची शरम नाही आहे की ती आमच्याकरता मेली. आज साध्या पिऊनच्या बायकोच्या अंगावर किलोभर सोनं असतं. 4-4 PhD कमावणाऱ्या त्या बॅरिस्टरच्या बायकोच्या अंगावर मरताना पण फुटका मनी नव्हता. आम्हाला त्याची शरम वाटत नाही. आम्ही माफीही मागत नाही. काय मागितलं? बाबासाहेबाचं एवढे पुस्तकं आहेत, मला एका पुस्तकात दाखवा की बाबासाहेबांनी लिहिलं मी गेल्यानंतर माझ्या भैयासाहेबाला सांभाळा. एक लाईन दाखवा मला एवढ्या ग्रंथामध्ये. बाबासाहेबांनी घेतलेल्या प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये शेवटला का होईना एक ओळ दाखवा की याच्यामध्ये माझ्या रक्तामासाची माझी मुलं सदस्य आहेत. एक ओळ दाखवा. एवढा त्यागी माणूस आमच्याकरता मरमिटला. मागितलं काय तुमच्याकडे? तुमच्या सुखाची अपेक्षा ज्या धर्मात तुम्हाला टाकलंय त्या धर्माला नासू नका, एवढंच तर मागितलं ना बाबासाहेबांनी. ही ओळ सापडेल की नाही तुम्हाला? मी तुम्हाला बौद्धाच्या ओटीत टाकलं, जग म्हणायला नको की महाराणी बौद्ध धर्म बाटवला, असे वागू नका, हे लिहिलंय बाबासाहेबांनी. आपल्या कुठल्याही वैयक्तिक कामाकरता ह्या समाजाला ॲक्च्युली अधिकार होता त्यांचा. सांगायला काही हरकत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली, मरताना म्हटला माझ्या उद्धवला ना आदित्याला सांभाळा. ते सांभाळतायत बी, काही बेईमानी करतायत, काही सांभाळतायत, थोडीफार का होईना इमानदारी जागवतायत. आम्ही मागितलं नाही, नका देऊ. ते मुलंही त्यांची सक्षम आहेत, नातवंही सक्षम आहेत. अरे म्हणजे सांगितलं तेवढं तरी आपण करायला काही हरकत नाही ना. ज्या धम्माच्या ओटीमध्ये टाकलं त्या धम्मा करता येईल. म्हणून मी तुम्हाला कालचा प्रसंग सांगितला, शनिवार का दिला त्याला, की तिथला धनगर सरपंच माझ्या प्रवचनात येऊन बसतो. तो विनंती करतो, भंतीजी तुमचं प्रवचन असू द्या इथे, दर एक दिवस द्या आम्हाला कुठला तरी. आम्ही ते ऐकायला तयार नाही आहेत. प्रत्येक भिक्षू अनाडी नाही आहे. आणि तो अनाडी असेल तरी 2 गुणांनी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. गाडगे बाबा जसे श्रेष्ठ होते तसा अनाडी भिक्षूही 2 गुणांनी श्रेष्ठ आहे. तुमच्यासारखा मोह नसेल त्याने डोक्यावरचे केस काढले आणि एका वस्त्रामध्ये आला. हे 2 गुण तुमच्याकडे नाही आहेत. साधं जरी सांगितलं तुम्हाला 2-3 महिने टकले करा तर कर, सांगा, नाही करणार. विनोदाचा भाग नसतो. आज स्वातंत्र्याच्या दिवशी आणि कार्ल आणि मार्क्सचा बाबासाहेब जेव्हा कंपेअर करतात तेव्हा बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धांनी सांगितलं की तुमच्या सदाचरणाच्या ज्ञानाचा जर सदाचारच नसेल तुमच्यामध्ये तर तो घात करेल. आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला त्रिपिटकात सापडतं, अंगुलीमाल भंतेजीचं. तुमच्या माहितीकरता सांगतो, अंगुलीमाल भंतेजी त्यावेळेच्या तक्षशिला विद्यापीठामध्ये 1 नंबर होता. सर्व विद्यामध्ये परफेक्ट होता. परंतु त्यावेळेची गुरुदक्षिणा देण्याची पद्धत ही गुरुवरती अवलंबून असायची. आत्ताच्यासारखे तेव्हाही लोक बदमाश होते, नव्हते असं नाही. तेव्हाही आकसबुद्धी असायची. याचं नाव अहिंसक आहे मूळचं.
अंगुलीमाल भंतीजीचं. तो अहिंसक एवढा मेधावी आहे, एवढा हुशार आहे, परंतु ही सगळी विद्यार्थी आकसापोटी त्याचं आणि गुरु आईचं नातं आहे असं गुरुला सांगतात. गुरु हलक्या कानाचा, विश्वास ठेवतो आणि दक्षिणा मागतो त्याच्याकडे 1000 माणसाचे बळी. त्या 1000 माणसाचा बळी देणारा अंगुलीमाल विद्वत्तेने कमी होता का? पण सदाचार त्या गुरुनी घालवला आणि 999 लोकांचे खून केले. त्या माळा गळ्यामध्ये घातल्या आणि म्हणून त्याला अंगुलीमाल म्हटलं. सदाचार नव्हता म्हणून तो खून करत गेला. बुद्धी भरपूर होती. त्या बुद्धीच्या जोरावरच त्याला माहिती होतं की कुठल्या रस्त्याने केवण माणूस येणार आणि किती येणार, तेव्हा तो खून करत होता. सदाचाराने भगवान बुद्धही तसेच नाही गेले. आपल्याला सांगितलं जातं भगवान बुद्ध गेले. भगवान बुद्ध परचित्तगामी होते आणि भगवान बुद्धाने परचित्तगामीपणाने जेव्हा त्याच्या चित्तात डोकावले तेव्हा त्याला दिसलं की आता हा आईचा खून करणार आहे. कारण त्या रस्त्याने कुणी जातच नव्हतं ना. आई भेटायला जायची, कारण तोपर्यंत सदाचार त्याच्या आत थोडाफार का होईना होता. आई भेटायला जायची, आईला मारत नव्हता. भगवान बुद्धाने त्याच्या चित्तात जेव्हा डोकावलं तेव्हा बघितलं अरे आता हा आईला पण मारणार, कारण याला 1000 कंप्लीट करायची. तेव्हा बुद्ध गेले त्याच्याकडे. तेव्हा त्याच्यातला उरलेला सदाचार जागृत केला आणि त्याला सांगितलं की बाबा रे, की नुसती बुद्धी आणि नुसतं ज्ञान असून भागत नाही. जर मला काही निर्मितीचा अधिकार नाही तर नष्ट करण्याचाही अधिकार मला पोचत नाही आहे. म्हणून हा सदाचाराचा मुद्दा बाबासाहेब भगवान बुद्धाच्या ह्या सदाचाराच्या याला खूप मोठी किंमत देत आहेत. म्हणून म्हणतात ना की शिलावरती सदाचार आधारित असतो. बाबासाहेबाचंच वाक्य आहे. बाबासाहेब म्हणतात, त्यांच्याच भाषेत सांगतो की नपुसकाच्या शिलाला आणि निर्बलाच्या शांततेच्या आव्हानाला किंमत नसते. नपुसक माणसाने कितीही शिलवान झाला तर त्याच्या शिलाला किंमत नाही आहे. तशी दुर्बलाने रस्त्यात राहून शांततेचं आव्हान केलं तर कोणी ऐकत नाही. शांततेचं आव्हान सबलाकडूनच चांगलं वाटतं. दोघांची मारामारी लागली आणि त्याच्यात लुकडा गेला तर सोडवू शकेल का दोघायला? नाही सोडवणार ना. शांतता प्रस्थापित करायला सबलाची गरज असते, निर्बलाची नाही. आणि म्हणून शील सदाचार परत तिथेच व्याख्या येते. शिलावरती उभा राहणारा माणूसच प्रज्ञावान होऊ शकतो आणि प्रज्ञावान माणूसच शीलवान असू शकतो. आम्ही व्याख्या खूप वेगवेगळ्या केल्या. म्हणून आज आहे कधी कधी मी चुकीचा असेल, चूक वाटते कधी कधी मला, मी खरंच चूक आहे. कारण झेंझेनी दाखवून दिलं, ज्याला आम्ही शेंबडी पोरं म्हणत होतो त्यांना. ही सगळी मोठमोठी लोकं त्या अमित शहाला आणि याला घाबरत होती. त्या पोरांनी काहीच नाही, ते 56 इंच का वंदर म्हणे बाल नरेंद्र ठोकून दिलं त्यांनी, घाबरले नाही. आणि मग मोठ्याला वाटलं की अरे काय नाही करत. तसं मी कधी कधी म्हणतो की आमच्यामध्ये असणारे तरुण विहारात येत नाहीत. धर्माची उमज आहे की नाही ठरवा बाट्यानं. मला एकदा खोटं कुठेतरी करा एकदा. जे धम्मापासून ढळतात त्या बौद्धाच्या झेंजीला परत मी आव्हान करतो की हे चुकलेले धेंडं जरा आणा रस्त्यावरती. कारण त्यातल्या काहीचे जर तुम्ही मुलाखती बघितल्यात की नाही, ती पोरं म्हणतात माझा बाप BJPचा आहे. 22 वर्षाचं पोरगं काय म्हणतंय, माझा बाप BJPचा आहे. त्याला नाही कळत यांनी माझ्या शिक्षणाची वाट लावली. तसे आपल्यातला एखादा झेंजी जेव्हा घरात बंडखोरी करेल की नाही, अरे सवलती लुटल्या चालल्यात, करतोस काय घरात, असं जर पोरगं बोललं ना एखाद दिवशी घरात, वाईट वाटून घेऊ नका, म्हणेल ते एखाद दिवशी. जबाबदारी आमची आहे. धम्म इथे आहे हो. धम्म तुमचा काय पानाती पाता वेरमणी, मटण खायचं सोडलंय का तुम्ही? मग कशाला म्हणताय पानाती पाता वेरमणी सिक्का पदं समाधी? आम्ही
जर नाही आम्हाला झेपत तर ती पिढी आम्हाला सांगेल. मग आजही आम्ही बाबासाहेबाबरोबर अभिमानाने आमच्या बापदाद्याचं नाव घेतो, कारण बाबासाहेबांनी हाक दिली. नागपूरचा माझा बाप महाडला पोहोचला. तुमच्यासारख्या गाड्या घोड्या नव्हत्या, सदाचार होता फक्त त्याच्याजवळची. कसे गेले तुम्हाला माहीत आहेत का? राहुल गांधी 25 किलोमीटर चालला की नाही, माझा नागपूरचा बाप 30 किलोमीटर चालला त्यावेळेस. त्याला 5 स्टार व्यवस्था होती थांबल्या ठिकाणी. माझा बाप महारवाड्यात जाऊन त्या महारवाड्यातल्या लोकांना भाकरही मागत होता आणि त्यातली 4 लोक घेऊन पुढे चालत होता. ती होती यात्रा. आम्ही नाही केली अजून, ती आठवा तर खरी एकदा. मग आम्हाला आमच्या बंगल्याची पायरी माझ्या गावातल्या झोपडीपेक्षा खूप लहान वाटेल, कारण ती माझ्या बापाने तयार केलेली झोपडी, तिच्यामधून मी शहरात आलो, शिकलो, माझा बंगला झाला. ती झोपडीची पायरी मला माझ्या बंगल्यापेक्षा उंच वाटेल. आणि उंच वाटल्यावर मग मी माझी जबाबदारी ठेवीन की माझ्या अनाडी बापदाद्यांनी माझ्या पिढीकरता कमवून ठेवलं आहे, मिळवणं तर दूर जाऊ द्या, आहे ते सांभाळणं माझी जबाबदारी आहे, हे भान आपल्याला येईल. आणि हे भान येण्याकरताच वर्षावासाने ग्रंथ आहे. दुसरे कोणी वाचत असतील, मी थोडासा बंडखोर भिक्षू आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल की ग्रंथ वाचून जर आमच्यात कुठलंही परिवर्तन होत नसेल तर मग ते ऐकण्याला आम्हाला काहीही अर्थ नाही. घरापासून सुरुवात होऊ द्या ना. विकास पहिल्याने मी थोडंसं लेक्चर किंवा प्रवचन कमी करायचं, मला वाटायचं 100-150 वर्षांनी होईल, काय व्हायचं ते. तर जेव्हा उघडपणाने आम्हाला 400 द्या, आम्ही घटना बदलतोय, इथपर्यंत जेव्हा वाक्य आले तेव्हा भीती वाटायला लागली की अरे ते तर दारात येऊन पोचलेत तुमच्या, आणि तरीही तुम्ही झोपेत आहात. मीही झोपेत राहावं का? आणि म्हणून मला जसं सांगता येईल, जसं जागृत करता येईल, जसा ग्रंथाचा अर्थ लावता येईल त्याप्रमाणे ग्रंथाचे अर्थ लावत आहोत. म्हणून आजच्या सिद्धांतामध्ये मी छोटा छोटा सगळाच प्रकार घेतला की आज आपण स्वतंत्रही झालो. त्या स्वातंत्र्याला बाणेदारपणे आपल्या आवाजाने, आपल्या लेखणीने माणसाच्या मनामध्ये उतरवणारा वामनदादाही आजच जन्माला आला. बाबासाहेबांनी आम्हाला, बाबासाहेब थोडेसे द्रष्टे होते, त्यांना माहिती होतं की माझं काही ऐको का ना ऐको पण शिक्षणाच्या बाबतीत ऐकतील. आणि म्हणून आम्ही शिकलो, सवरलो. आणि त्यावेळेस बघा, काही वेळेसच्या आपल्याला बाबासाहेबही म्हणतात की जशी पोटाची भूक भाकरीने भागते, तशी ज्ञानाची भूक पुस्तकं आणि ग्रंथ आणि विद्येने भागते आणि त्याची गरज पडते. ज्याला गरज पडत नाही तो शिक्षित नाही. जो शिक्षित आहे, म्हणून मी सांगतो की आपल्याला बौद्ध म्हणणाऱ्या महाराजांनी आपल्या घरामध्ये एक आयडेंटिटी ठेवावी, किमान शिकलेल्या लोकांच्या घरामध्ये 5 ते 10 ग्रंथ असावे. कारण असले तर लाजे काजे खटर कधी तर चालतील. आता बघ, गव्हर्नमेंटनं सोपी सोय करून ठेवली, 23 खंडात बाबासाहेबाचं पुरं वाङ्मय येतं आहे. तुम्हाला नाही करता आलं तर कुठल्या तरी विहाराला दान करा, तो विहार उपयोग करेल त्या ज्ञानाचा, मुलांना वाचण्याचा, लायब्ररी काढण्याचा. अशा गोष्टी आपण जर केल्या, कारण ही पिढी जर शहाणी नाही झाली तर अंधकार आहे. तुम्ही आता इथं बसलेल्यामध्ये जरासं डोकून पहा, 50च्या पुढच्या होत आपण सगळे. भारताचं सरासरी आयुष्य 60-70 झालेलं आहे आता, त्याच्या पुढचं सगळं बोनस आहे. आणि ही पिढी जर गारज झाली आणि ह्या पिढीने वारसा पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर नाही केला तर आपण सगळ्यात मोठे गद्दार ठरू. कारण अनाडी आमच्या पिढीने वारसा आमचा, त्यांना जे जे काम दिलं ते काम इमानदारीने ते करत आले. बाबासाहेबांनी सांगितलं अर्धी भाकरी कमी खा, पोरांना शिकवा, शिकवलं त्या पिढीने. जसं शिकवता येईल तसं शिकवलं, लोकांचे शेणं काढले, काय करायचं ते केलं. पण बाबासाहेबाच्या नंतरची पिढी बघा, शिक्षित पिढी झाली. त्या शिकलेल्या पिढीने नुसताच शिकू नको, बाबासाहेबांनी सांगितलं माऱ्याच्या जागा कंप्लीट कॅप्चर करायला सांगा. आमच्या बापदाद्याने आमच्या कानात तो मंत्र दिला, तुला नुसतंच मोठं चपराशी नाही व्हायचं. बाबासाहेबांनी सांगितलं आहे मोठं व्हायचं.
मला माझ्या आईची जात्यावरची अजून ओवी आठवती. जाते बंद नव्हते व्हायला पाहिजे. मी लहान होतो तेव्हा जात्यावर जळायचे, तेव्हा त्या माझ्या अनाडी आईला एक अक्षरही लिहिता येत नव्हतं, तेव्हा ती ओवी गायची. शाळेला जाय बाळा नको रे आणू मला रणे, तू रे होशील बॅरिस्टर बाबासाहेबाच्या वाणी. ही ओवी असायची तिच्या तोंडात. मला नाही वाटत आजच्या ग्रॅज्युएट झालेल्या पोरीलाही सुचेल. अनाडीबाईला सुचत होती, कारण ती बाबासाहेबाच्या काळातली होती. त्या जात्यावरची ओवी ऐकत ऐकत आम्ही झोपेतून उठायचो आणि तेच डोक्यात असायचं, हिला मी बॅरिस्टर झालेला बघायचं आहे. त्या पिढीने त्यांची जबाबदारी सोचली, आमची जबाबदारी काय होती? विचार करा जरा थोडासा. नव्हतं आम्हाला पुढं न्यायचं, आणि म्हणून आमच्याच पिढीकरता संदेश होता, हा गाडा मी इथपर्यंत आणला आहे, शक्य झालं तर पुढं न्या, पण याला कुठल्याही प्रकारानं मागे जाऊ देऊ नका. दुर्दैवाने म्हणावं लागतं, आम्ही तो मागे मागे जाऊ द्यायला लागलो. आज स्वातंत्र्याच्या दिवशी वामनदादा कर्डकाच्या जन्माच्या आदरांजलीनिमित्त आपण सगळेजणं इथं बसलेले व मला ऐकणारे, एवढ्याने तरी आपण एक संकल्प करू की बाबा तुमचा गाडा आम्ही मागे जाऊ देणार नाही. त्याच्याकरता जे जे करता येईल ते ते करत राहू. आज स्वातंत्र्याच्या दिवशी आणि वामनदादा कर्डक यांच्या जन्माच्या दिवशी एवढीच एक आदरांजली वाहून मी माझी धम्मदेशना इथेच थांबवतो.